नमस्कार, मी धनश्री मणेरीकर. गोवन वार्ता लाईव्हच्या आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. माझ्यासोबत आहेत माझे सहकारी ज्ञानेश्वर वरक. तर सध्या सर्व वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवर जो विषय गाजतोय तो म्हणजे मान्सून गोव्यात दाखल झालाय अशा बातम्या राज्यातील सर्वच वृत्तपत्रांनी प्रकाशित केल्या. मात्र तसा जो प्रभाव मान्सूनचा दिसायला पाहिजे तसा प्रभावी मान्सून अजूनही दिसत नाहीये. याचं कारण म्हणजे बिपरजॉय वादळ. हे बिपरजॉय वादळ आहे ते अजूनही, या बिपरजॉय वादळाची जी टांगती तलवार आहे ती अजूनही हटलेली नाही आहे. अजूनही या वादळाचा धोका आहे तो कायम आहे आणि त्याच बिपरजॉयशी संबंधित आजची बातमी आहे ती गोवन वार्ता हे मराठी वृत्तपत्र आणि भांगरभुई हे कोकणी वृत्तपत्र त्यांनी आपल्या पहिल्या पानावर हेडलाईन म्हणून छापून आणलेली आहे. तर बिपरजॉयचा फटका आणि मान्सूनला झटका अशी हेडलाईन आहे ती गोवन वार्ता या मराठी वृत्तपत्राने दिलेली आहे. हे चक्रीवादळ आहे ते गुरुवारी दुपारी गुजरातमध्ये धडकण्याची शक्यताही या बातमीतून सांगण्यात आलेली आहे. हे जे वादळ आहे ते गुजरात किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळे तेथील त्या ठिकाणचं जे प्रशासन आहे त्यांनी त्या दृष्टीने सक्रियता त्या दृष्टीने सुरक्षित पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे. तब्बल 21,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असल्याचं या बातमीतून समोर येतंय. ह्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे अरबी समुद्र पूर्णतः खवळलेला असून त्याच्या लाटांची उंची आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कोणीही किनाऱ्यावर जाऊ नये असा जो काही सतर्कतेचा इशारा आहे तो गोवा हवामान विभागाकडून म्हणा किंवा भारतीय हवामान विभागाकडून वेळोवेळी किनारपट्टीतील लोकांना दिला जातोय. गोव्यातही गोवा हवामान विभागाकडून किनारपट्टीत जे लोक राहतात, जो मच्छीमार समुदाय आहे तो राज्यात मासेमारी बंदी असूनही जीवाचा धोका पत्करून बेकायदेशीरपणे होड्या घेऊन समुद्रात जातो त्यांना वेळोवेळी गोवा हवामान खात्याकडून इशारा देण्यात येतोय. त्याचप्रमाणे जे काही पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत जीवाचा गोवा करण्यासाठी ते मात्र हा जो काही धोक्याचा इशारा आहे जो गोवा हवामान खात्याकडून देण्यात येतोय तो अजिबात त्याचं पालन करत नाही आहे. गोवा हवामान खात्याच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावून अक्षरशः गोव्यातील समुद्रकिनारी या पर्यटकांची मनमर्जी सुरू असलेली दिसते. याचंच एक उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की एका युवकाला आपला जीव गमवावा लागला वागातोर समुद्रकिनारी. तर हे जे बिपरजॉय चक्रीवादळ आहे ते गुरुवारी गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीवर धडकू शकतं असा हवामान विभागाने असा अंदाज आहे तो हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. या वादळाचा मोठा धोका जरी गोव्याला नसला तरी एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हवामान खात्याने जो काही आहे ती त्या सूचना जारी केलेल्या आहेत आणि लोकांना आहे ती काळजी घेण्यास सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे या वादळाचा परिणाम होणार आहे तो शेतीवर या वादळामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचं गोवा हवामान खात्याकडून सांगण्यात येतंय. सौराष्ट्राला मागे टाकून हे वादळ गुरुवारी दुपारी कच्छ आणि मांडवी तसंच गुजरातच्या जखाऊ बंदरावर धडकू शकतं असं सांगण्यात येतंय. आणि ह्या वादळाच्या वाऱ्याचा जो वेग आहे तो प्रति ताशी 125 ते 135 किलोमीटर पर्यंत वाढू शकतो असंही गोवन वार्ताने आजच्या या बातमीतून सांगितलेलं आहे. हे चक्रीवादळ धडकल्यामुळे कच्छ, देवभूमी, द्वारका आणि जामनगरच्या काही भागात 15 जून रोजी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलेला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो त्यामुळे ह्या भागातील जे काही लोक आहेत या भागात राहणारे त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि सौराष्ट्र आणि कच्छ भागात या वादळाच्याच पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आणि मगाशीच सांगितल्याप्रमाणे गुजरातच्या किनारी भागातून 21,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केलेली आहे. किंबहुना त्यांनी ते काम आहे ते पूर्ण केलेलं आहे.
आणि 1.5 ते 2 लाख लहान आणि मोठी जनावरं, नागरिकांसोबतच जी जनावरं आहेत त्यांचाही जीव सुरक्षित करण्यासाठी तेथील जे प्रशासन आहे ते तातडीने पावलं उचलतंय, अशी जी काही माहिती आहे ती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी दिलेली आहे। त्याचाही उल्लेख गोवन वार्ताने आपल्या या बातमीत केलेला आहे। कच्छच्या व्यतिरिक्त किनारपट्टी लगतचा जो भाग आहे त्यामध्ये पोरबंदर, देवभूमी, द्वारका, जामनगर, जुनागढ आणि मोरबी जिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील लोकांनाही तेथील प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान 31° झाल्यामुळे आणि उच्चस्तरीय हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे हे जे काही बिपरजॉय चक्रीवादळ आहे त्याची तीव्रता वाढत असल्याचं सांगण्यात येतंय। आणि सगळ्यात मुख्य गोष्ट जी गोवन वार्ताने त्यांच्या या बातमीत सांगितलेली आहे ते म्हणजे हे जे बिपरजॉय चक्रीवादळ आहे ते सर्वाधिक काळ टिकलेलं चक्रीवादळ आहे। भारतीय हवामान विभागाने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार अरबी समुद्रात सर्वाधिक काळ टिकलेल्या चक्रीवादळांमध्ये आता बिपरजॉय वादळाचा समावेश होणार आहे। बिपरजॉय चक्रीवादळाच्या निर्मितीला 126हून अधिक तास उलटून गेलेले आहेत। अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागात 6 जून रोजी सकाळी 5:30 वाजता या बिपरजॉय चक्रीवादळ आहे ते निर्माण झालं आणि हे अरबी समुद्रातील आतापर्यंत श्रेणी 1 मधील वादळ हे जास्तीत जास्त 120 तासापर्यंत सक्रिय राहिलेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आता बिपरजॉय चक्रीवादळाला 126 तासहून अधिक तास आहेत ते झालेले आहेत। त्यामुळे हे सर्वाधिक सक्रिय असलेलं वादळ म्हटलं जातंय। आणि ही जी माहिती आहे ती दक्षिण कोरियामधील जेजू राष्ट्रीय विद्यापीठातील टायफून रिसर्च सेंटरचे संशोधक आहेत विनीत कुमार सिंह यांनी ही माहिती दिलेली आहे। हे चक्रीवादळ 15 जूनला धडकणार असल्यानं त्याचा एकूण कालावधी 10 दिवस होऊन तो सर्वाधिक काळ टिकलेला चक्रीवादळ म्हणून नोंदवला जाईल असंही सिंह आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे ह्या चक्रीवादळाचा गोव्यावर कसा परिणाम झालेला आहे तर गोव्यात एव्हाना, जसं ज्ञानेश्वर तुला माहिती असेल तू पेडणे भागातून येतोस, पेडणे भागात एव्हाना दरवर्षी जी काही आहे ती पेरणीला सुरुवात होते। लोक शेती करण्यासाठी शेतात उतरतात। मान्सून झाल्यानंतर काही दिवस उलटल्यानंतर लोक शेतामध्ये जाऊन पेरणीला सुरुवात करतात। पण आता अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये, शेताला पूरक म्हणावा तसा पाऊस होत नाहीये। त्यामुळे ही जी काही शेती आहे ते अजून शेती करण्यासाठी लोक उतरलेले नाहीयेत। साधारण 15 जून पर्यंत पेडणे तालुक्यात भात पेरणी केली जाते, कारण या साधारण जून 4 ते 6 तारीखपर्यंत मुबलक मान्सून गोव्यात येतो। त्यानंतर शेतीला पुरेल असा पाऊस होतो। त्यामुळे 15 जून पर्यंत साधारण लोक असतात ते पेरणीसाठी शेतात जातात। पण यंदा तसं झालेलं दिसत नाही आहे। त्यामुळे याचा नक्कीच शेतीवर आहे तो परिणाम होणार आहे। पण त्याचबरोबर जे काही थोडाफार जो शेतकरी समुदाय आहे त्याने विहिरीचं पाणी ओढून काढून शेती करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे सगळ्यात मोठा फटका बसतोय तो हा शेतकरी वर्गाला। त्याचप्रमाणे उद्यापर्यंत हा समुद्रातील लाटा उंच उसळणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे। ह्या बिपरजॉयच्या परिणामामुळेच मान्सून बरसण्याचा काळ म्हणा, मान्सून दाखल झालाय असं आपण म्हणतोय, पण तो ज्या प्रमाणात बरसायला पाहिजे ते होत नाहीये आणि तो जो कालावधी आहे तो पुढे ढकलला जातोय। त्यामुळे समुद्रालाही मोठ्या प्रमाणात फटका बसलेला दिसून येतोय। समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला दिसून येतोय आणि ही स्थिती आहे ती 15 जून पर्यंत अशीच राहणार आहे। समुद्र असाच खवळलेला असणार आहे असं गोवा हवामान विभागाने सांगितलेलं आहे।
त्यामुळे गोव्यात समुद्र एवढा खवळलेला असणार आहे, त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रकिनारीचे जो कोणी समुदाय राहतो त्यांनी किंवा स्थानिकांनी किंबहुना मी म्हणेन की पर्यटक जे मनमर्जी करतायत त्यांनीही जीवाचा धोका पत्करू नये आणि समुद्रकिनारी जाऊन मनमर्जी करू नये. तेथील जे जीवरक्षक असतील ते जे काही सूचना देतात त्या सूचनांचं पालन करावं आणि स्वतःला सुरक्षित करावं. त्याचप्रमाणे जर आपत्कालीन स्थिती उद्भवली गोव्यात समुद्रकिनारी भागात तर त्यासाठीही सरकारने पूर्ण जी आहे ती तयारी केलेली आहे. त्यासाठी क्रमांक आहेत, आपत्कालीन स्थितीत मदत मिळवण्यासाठी जे क्रमांक आहेत ते जारी केलेले आहेत. 0832 22419 550 222 5383 किंवा 2794 या क्रमांकावर तुम्ही कॉल करून जी काही आहे ती आपत्कालीन मदत मिळवू शकता. त्याचप्रमाणे मान्सूनला धरूनच अजून एक मोठी बातमी जी काल स्कायमेट ही जी खाजगी संस्था आहे त्याने जो अंदाज आहे तो वर्तवलेला आहे. मंगळवारी जो हा अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. वादळामुळे मान्सून कमकुवत झाला असल्याचं स्कायमेटने म्हटलेलं आहे आणि यामुळे हा जो मान्सून पूर्ण सक्रिय गोव्यात होण्याचा जो काही काळ आहे तो तब्बल 4 आठवड्यांनी पुढे गेलेला आहे. म्हणजे आता मान्सून दरवर्षी जसा सुरुवातीला जून महिन्यात बरसतो तसा मान्सून आता थेट आपल्याला 6 जुलै नंतर अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात काय आहे ते गरमी आहे ती अजूनही गोयकरांना सहन करावी लागणार आहे. अधूनमधून हा जो पाऊस बरसतोय तो असाच बरसत राहणार आहे, पण मान्सून पूर्णपणे सक्रिय होणार आहे तो 6 जुलै नंतरच. पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? आता पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आमदार अपात्रता याचिका. आता ज्यावेळी 14 सप्टेंबर 2022 रोजी काँग्रेसचे 8 आमदार हे भाजपमध्ये गेले आणि त्यांनी 2/3 जो गट होता तो काँग्रेसचा गट भाजपमध्ये विलीन करण्यात आला आणि हा भाजपमध्ये गट विलीन झाल्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि आत्ताचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी त्यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली. आता दुसरी बाजू होती ती म्हणजे काँग्रेसमधील आमदार ॲडव्होकेट कार्लोस अल्वारिस परेरा जे आहेत ते ॲडव्होकेट आहेत, ते आदोगाद आहेत, ते राज्याचे माजी एजी म्हणून त्यांनी ही काम पाहिलं होतं. त्यामुळे ते अपात्रता याचिका दाखल करतील की काय अशी अपेक्षा आणि असं बोललं जात होतं पूर्वी. परंतु अपात्रता याचिका ज्यावेळी दाखल करण्यात आली त्यावेळी काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दाखल केली आणि गिरीश चोडणकर जे आहेत त्यांनी स्वतंत्र अपात्रता याचिका जी आहे ती सभापतींसमोर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर गिरीश चोडणकर यांनी आपली याचिका लवकरात लवकर निकालात काढावी अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली आणि उच्च न्यायालयाने त्यांना सभापतींना आदेश द्यावेत असा युक्तिवाद गिरीश चोडणकर यांच्यातर्फे करण्यात आला. त्यावेळी सभापतींनी असा युक्तिवाद केला की उच्च न्यायालय सभापतींना निर्देश देऊ शकत नाही की त्यांनी कधी याचिका निकालात काढावी, तो त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे आणि त्यामुळे ते वेळ मर्यादा घेतील आणि त्या वेळ मर्यादेत याचिका जी आहे ती निकालात काढतील. परंतु याच्यावर युक्तिवाद करताना उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की उच्च न्यायालय जे आहे ते सभापतींना आदेश देऊ शकतं आणि त्या निकालात ज्यावेळी त्यांनी ती याचिका निकालात काढली उच्च न्यायालयात तेव्हा उच्च न्यायालयाने असंही नोंदविलं होतं की आता सभापतींनी कायद्याचा मान राखून ती याचिका इन स्पेसिफिक टाइम, आता तो स्पेसिफिक टाइम काय आहे याचा काही टाइम दिलेला नव्हता, म्हणजे त्याचा वेळ जो काळ मर्यादा आहे ती दिलेली नव्हती, परंतु कायद्याचं पालन करून त्यांनी याचिका निकालात काढावी आणि यापूर्वी ही याचिका निकालात 3 महिन्याच्या आत म्हणजेच 90 दिवसाच्या आत याचिका निकालात काढावी असे काही न्यायालयांनी आदेश दिले होते आणि त्याप्रमाणे निकाल झाले होते. त्याचाच आधार घेत हा जो युक्तिवाद होता तो गिरीश चोडणकर यांच्यातर्फे करण्यात आला होता. त्यानंतर आता अमित पाटकर यांनी जी याचिका दाखल केली होती सभापतींपुढे ती याचिकेवर मायकल लोबो आणि आमदार दिगंबर कामत यांच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिका दाखल केली होती कारण त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली म्हणून
त्याच्या संदर्भातील कारवाई म्हणून त्यांच्यावर अपात्रता याचिका त्यांनी दाखल केली होती। आता ही याचिका त्यांनी दाखल केली होती त्यावेळी मायकल लोबो आणि मायकल लोबो आणि आमदार दिगंबर कामत जे होते ते काँग्रेसमध्ये भाजपमध्ये जाणार होते आणि त्या संदर्भातील ही याचिका त्यांनी दाखल केली होती। आता या याचिकेवर युक्तिवाद करत असताना मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांनी सभापतींसमोर असा युक्तिवाद केला की ज्यावेळी आमदार अपात्रता याचिका आहे ती दाखल करण्याचा अधिकार फक्त आमदारांना आहे आणि तो प्रदेशाध्यक्ष किंवा इतर कोणी पक्षातील किंवा कोण दाखल करू शकत नाही। परंतु हा जो युक्तिवाद होता तो आता सभापतींनी पूर्णतः फेटाळून लावलेला आहे आणि सभापतींनी असं नोंदवलं आहे की आमदार अपात्रता याचिका जी आहे ती सामान्य माणूस देखील दाखल करू शकतो। त्यामुळे कोण आमदार असायला पाहिजे, मंत्री असायला पाहिजे, पक्षाचा पदाधिकारी असायला पाहिजे आणि त्यांनाही जशा पद्धतीने अपात्रता याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे तसा सर्वसामान्यालाही अपात्रता याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे। कारण हे जे त्यांनी नोंदविलं आहे ते एक प्रकारे जर बघायला गेला तर चांगली गोष्ट आहे। कारण ज्यावेळी सामान्य माणूस आपण मतदान करून या आमदारांना ते पद मिळवून देतो त्यावेळी जर त्यांनी काहीतरी चूक केली असेल आणि ती चूक जर दिसत असेल तर त्यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करण्याचा अधिकार हा सर्वसामान्यालाही मिळाला हे तेवढंच महत्त्वाचं आणि एक क्रांतिकारी असा निर्णय आहे। आणि हा एक मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांना सभापतींच्या गोटातून मिळालेला एक धक्का जसं आम्ही म्हणू शकतो। कारण ही याचिका आता जी अमित पाटकरांची याचिका आहे ती याचिका आता पुढे याच्यावर सुनावणी होणार आहे सभापतींपुढे आणि या याचिकेचा निर्णय काय येणार आहे त्याच्यावर मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांचं भवितव्य जे आहे ते अवलंबून असणार आहे। त्यामुळे आता हा जो एक निर्णय सभापतींनी दिलेला आहे तो अमित पाटकर यांना चांगल्या पद्धतीने त्यांना तो निर्णायक असा पडणार आहे। कारण आता या याचिकेवर अमित पाटकरांच्या याचिकेवर पुढे सुनावणी घेतली जाणार आहे आणि या सुनावणीत जे काही नोंदविलं जाणार आहे त्यानंतर पुढचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। त्यामुळे आम्ही यापूर्वीही 2018-19 या साली पक्षांतर पाहिलं होतं आणि या पक्षांतरानंतर जे काही काँग्रेसमधून भाजपमध्ये आमदार आले होते त्यांच्या विरोधात अपात्रता याचिका त्यावेळी काँग्रेसने दाखल केली होती। त्यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर होते। परंतु ही अपात्रता जी याचिका होती ती 2022 विधानसभा निवडणूक होईपर्यंत याच्यावर कोणताही निकाल आलेला नाही आणि ज्या आमदारांविरुद्ध अपात्रता याचिका दाखल करण्यात आली होती त्यातील काही आमदारांना 2022च्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी घरीही पाठवलं आहे। त्यामुळे त्यांना आता अपात्र केले आणि नाही केले तरी त्यांना लोकांनी अपात्र ठरवलेलेच आहे, लोकांनी त्यांना घरी पाठवलेलं आहे। ज्यावेळी 2018-19 या सालात काँग्रेसमधून भाजपमध्ये ज्यावेळी आमदारांनी प्रवेश केला होता त्यावेळी वाळपईचे आमदार विश्वजित राणे आणि पेडणे तालुक्यातील मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे ज्यावेळी त्यांनी प्रवेश केला होता त्यांनी बाय इलेक्शन केलं होतं आणि ते बाय इलेक्शन करून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता। त्यानंतर बाय इलेक्शन झालं आणि त्यानंतर ते पुन्हा भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते आणि बाकी जे इतर आमदार होते त्यांनी सरळ प्रवेश केला होता, त्यांनी राजीनामा दिला नव्हता, बाय इलेक्शन झालेलं नव्हतं। त्यामुळे त्यांच्या विरोधात जे अपात्रता याचिका टांगती तलवार त्यांच्यावर होती ती काही त्यातील अजूनही आहेत, काही घरी गेलेत। ती अपात्रता याचिका टांगती असतानाच आता या नवीन अपात्रता याचिका आता काँग्रेसचं जर बघायचं झालं तर काँग्रेसच्या पक्षाकडून आता माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि आताचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी 2 वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत। त्यामुळे आता असंही ज्यावेळी याचिका ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ज्यावेळी युक्तिवाद झाला त्यावेळी गिरीश चोडणकरांच्या याचिकेवर त्यावेळी उच्च न्यायालयाने असं नोंदविलं होतं की जो पूर्वी निकाल दिला होता त्यावेळी सभापतींपुढे एकच याचिका होती परंतु आता सभापतींपुढे 2 याचिका आहेत किंवा त्याच्याहून जास्त याचिका आहेत आणि त्यामुळे त्यांना स्पेसिफिक टाइम लिमिट जी आहे ती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता। नकार म्हणजे त्यांनी स्पष्टपणे दिला नव्हता परंतु कायद्याचं पालन करावं असं इनडायरेक्टली सांगण्यात आलं होतं। म्हणजे त्यांनी त्या स्पेसिफिक टाइम लिमिटमध्ये त्यांनी याचिका निकालात काढावी असं इनडायरेक्टली त्यांना सांगण्यात आलं होतं। परंतु आता जर बघायचं झालं तर काँग्रेस पक्षातर्फे अशा वेगवेगळ्या याचिका त्यांनी का दाखल केल्या आहेत, त्या काँग्रेस पक्षामध्येच समन्वय नाही आहे की काय? कारण माजी प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे प्रदेशाध्यक्ष यांनी 2 वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत आणि या वेगळ्या याचिकांवर वेगवेगळ्या ज्या सुनावण्या आहेत म्हणजे 2 याचिका असल्या कारणाने दोनही याचिकांच्या सुनावण्या त्या सभापतींपुढे होणार आहेत आणि या 2 याचिका असल्यामुळे काहीतरी निवाडा देण्यासाठी ही वेळ मर्यादा जी आहे ती जास्त लागू शकते।
त्यामुळे ही आमदार अपात्रता विरोधात आता कोणीही सामान्य देखील सभापतींसमोर अपात्रता याचिका दाखल करू शकतो, असं जे नोंदविण्यात आलेला आहे. हा निर्णय चांगला आहे आणि हा काँग्रेससाठी चांगला निर्णय आता ठरणार आहे. तर पुढे जाताना द गोवन या इंग्रजी वृत्तपत्राने त्यांची हेडलाईन म्हणून छापून आणलेली आहे ती एक चांगली बातमी आहे आणि जे युवा वर्ग आहे त्यांच्या इंटरेस्टची बातमी आहे. PM डिस्ट्रीब्यूट्स 17,000 जॉब लेटर्स. तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखादा युवक किंवा युवती नोकरीच्या निमित्त बाहेर पडतो, तो मला सरकारी नोकरी पाहिजे ह्या आशेनेच. तर तरुणांचं जे सरकारी नोकरी मिळवण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या दिशेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच प्रयत्नशील असलेले आपण पाहिलं असेल आणि त्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल म्हटलं पाहिजे आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी तब्बल 70,000 तरुणांना नियुक्तीपत्र दिली आहेत सरकारी नोकरीतील. तर जसं आपण पाहिलंय की सरकारी नोकरीची क्रेज प्रत्येक हा जो युवा वर्ग आहे त्याच्यात आपल्याला दिसून येते आणि गेल्या काही वर्षांपासून गोव्यात म्हणा किंवा केंद्रात म्हणा देशात म्हणा जे सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण कमी झाल्याने एक प्रकारचा रोष होता तो तरुणांमध्ये निर्माण झाला होता. किंवा नोकर भरतीतील जसं आपण राज्यातच म्हणूया सरकारी नोकर भरतीतील कितीतरी घोटाळे समोर आलेले होते. अनेक तरुणांनी अर्ज केले होते, परीक्षा दिल्या होत्या, पण त्यानंतर हे घोटाळे उघड झाल्यानंतर जी काही ती नोकर भरतीची प्रक्रिया होती ती रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अनेक जो युवा वर्ग आहे त्यांची हिरमोड झाली होती. पण आता केंद्र सरकारने देशातील तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे आहे ते महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. देशातील विविध राज्यातील तरुणांच्या सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता केंद्र सरकार आहे ते सक्रिय झाल्याचं ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आपण पाहतोय. आणि याच पार्श्वभूमीवर विविध जिथे भाजपची सत्ता आहे देशात त्या सर्व राज्यांमध्ये किंवा आपल्या गोव्यातही म्हणूया आपण रोजगार मेळावे आहेत त्यांचं आयोजन मोठ्या प्रमाणात होतंय. आणि याच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मंगळवारी आहेत ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही नियुक्तीपत्र आहेत ती 70,000 तरुणांना दिलेली आहेत. सरकारच्या विविध भागात ही 70,000 तरुणांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत. मंगळवारी सकाळी 10:30 वाजता जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं त्यावेळी ही जी नियुक्तीपत्र आहेत ती देण्यात आलेली आहेत. आणि अजून एक याच्यात जी माहिती देण्यात आलेली आहे ती देशात 43 ठिकाणी हे जे आहे ते रोजगार मेळाव्यांचं आयोजन झालेलं आहे. त्याचप्रमाणे रोजगार मेळावा हा एक केंद्र सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि ज्या विभागात या तरुणांना ज्या नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्या विभागांमध्ये वित्तीय सेवा म्हणा, टपाल खातं म्हणा, शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण विभाग, महसूल विभाग, समाज कल्याण, अणुऊर्जा विभाग, रेल्वे विभाग, लेखा परीक्षा आणि लेखा विभाग, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय असे जे विविध विभाग आहेत त्या विभागात ही जी आहे नोकर भरती ती झालेली आहे. त्याचप्रमाणे या केंद्र पातळीवरील ह्या रोजगार नियुक्तीपत्रांच्या वाटपानंतर त्यालाच धरून गोव्यातही जे उमेदवार आहेत त्यातील 126 जणांना नियुक्तीपत्र आहेत ती देण्यात आलेली आहेत. राज्यातील जे केंद्रीय मंत्री आहेत आणि लोकसभेचे खासदार आहेत उत्तर गोव्याचे श्रीपाद नाईक त्यांनी ही जी आहे अपॉइंटमेंट लेटर्स नियुक्तीपत्र आहेत ती दिलेली आहेत 126 गोव्यातील युवकांना. तर ही जी नोकर भरती झालेली आहे राज्यात ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, रेल्वे, कस्टम्स, रेव्हेन्यू, CGST, लेबर आणि डिफेन्स ह्या विभागांमध्ये जो केंद्राचा केंद्र लागतं ह्या विभागांना केंद्रीय पातळीवरील हा जो विभाग आहे त्या विभागांमध्ये हे 126 जणांना
ही जी आहे नियुक्तीपत्र ती देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे या नोकर भरतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठं विधान केलेलं आहे असं आपण म्हणूया। भाजप केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी ज्या पक्षांनी देशाची जबाबदारी उचलली होती, ज्या पक्षांची सत्ता देशावर होती, त्यांनी नोकर भरतीच्या बाबत म्हणा किंवा एकूणच लोकांच्या हितार्थ जी कामं केली पाहिजे होती ती केलेली नाही आहेत। फक्त करप्शनला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत। आणि जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंट जॉब सरकारी नोकऱ्यांचा विषय आला तिथे हे जे पक्ष ज्यांनी देशाची जबाबदारी भाजपपूर्वी सांभाळली त्यांनी नेहमीच भ्रष्टाचार केलेला आपण बघितलंय। तर आणि वेळोवेळी ह्या पक्षांनी हे जो युवकांचा घात केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत। पण जेव्हापासून भाजपची सत्ता आली आहे केंद्रात राज्यात, तेव्हा रोजगार मेळावा ही एक भाजपची नवी ओळख बनलेली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमूद केलेलं आहे। तर पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? पुढची बातमी आहे ती म्हणजे आम्ही बघितलं होतं की 6 जून रोजी गोवन वार्ता लाईव्हच्या पहिल्या पानावर जी बातमी आलेली होती, मध्यान्ह आहारासाठी आता NGOना नेमणार, त्या बातमीनंतर आता राज्यातील मोठी खळबळ माजलेली आहे। कारण मध्यान्ह आहार पुरविणारे स्वयंसहाय्य गट जे सेल्फ हेल्प ग्रुप होते ते आता खवळले आहेत आणि विविध स्तरावरील विविध संस्था ज्या आहेत त्या खवळल्या आहेत। कारण स्वयंसहाय्य गटातील जे मिड डे मील शाळांना पुरवायचे ते काढून आता NGOना दिलं जाणार अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो सरकारकडून आणि शिक्षण खात्याकडून घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला होता आणि त्या संदर्भातील ज्या निविदा होत्या त्याही मागविण्यात आल्या होत्या। परंतु या निर्णयाला आता स्वयंसहाय्य गटांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे राज्यभरातून। आणि आता झालंय असं की जे स्वयंसहाय्य गट पूर्वी विद्यालयांना आणि शाळांना मिड डे मील पुरवायचे ते जास्तचे गट जे आहेत त्या गटांचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा संबंध भाजपशी आणि सरकारी पक्षाशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे। त्यामुळे उघडपणे जरी कोणी नाही बोलला आणि या निर्णयाला जरी विरोध नाही केला तरी मनातून त्यांचा विरोध आहे आणि हा विरोध ते आपल्या स्तरावर राजकीय स्तरावर आपल्या नेत्यांना आणि सरकारातील आमदार मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांपर्यंत त्यांनी आपला विरोध जो आहे तो पोचविलेला आहे। काही प्रमाणात थोड्या भागांमधून उघडपणे ही विरोध या अशा गोष्टींना होतोय। आता जर बघायचं झालं तर सरकारचा निर्णय असा होता की स्वयंसहाय्य गटाकडून जे आता मिड डे मील शाळांना पुरविण्यात येत आहे ते मिड डे मीलचा जो काही दर्जा आहे तो वाढविण्यासाठी आता NGOना हे काम दिलं जाणार आहे आणि स्वयंसहाय्य गटांना दिलं जाणार। दुसऱ्या बाजूने जर बघायचं झालं तर जवळपास राज्यातील 2500 महिला ज्या आहेत त्या या स्वयंसहाय्य गटांवर अवलंबून होत्या। ज्या मिड डे मील आहेत त्या शाळांना पुरवायच्या जवळपास 115 आसपास जे स्वयंसहाय्य गट होते ते राज्यात विविध शाळांमध्ये मिड डे मील पुरवायचे। त्यानंतर या स्वयंसहाय्य गटांची जवळपास 13 कोटीची बिलं जी आहेत ती शिक्षण खात्याकडून पेंडिंग होती, त्यांना पैसे मिळाले नव्हते। त्यामुळे त्यांनी स्वयंसहाय्य गटांनी असं आंदोलन करून सांगितलं होतं की आता जर आम्हाला पैसे मिळत नाहीत तर आम्ही मिड डे मील जे आहे ते पुरवणार नाही। आता सरकारने निश्चित केलेला दर जो आहे तो 8 आणि 10 रुपये असा दर आहे जो स्वयंसहाय्य गटांना यापूर्वी दिला जायचा। त्यानंतर पूर्वी पाव दिला जायचा, तो गेल्याच वर्षी शिक्षण खात्याकडून बदलून पावच्या जागी चपाती आहे ती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यामुळे आता स्वयंसहाय्य गटांकडून विरोध झाल्यानंतर आता नेमकी सरकारची भूमिका काय असेल? कारण जर बघायचं झालं तर NGO आणि स्वयंसहाय्य गट, आता NGO तशाच पण नॉन ऑर्गनायझेशन म्हणून ते रजिस्टर केलं जातं आणि सेल्फ हेल्प ग्रुप म्हणून हा स्वयंसहाय्य गट रजिस्टर केला। आता स्वयंसहाय्य गट आणि त्यांच्याकडून जर काढून ते NGOना द्यायचं झालं तर स्वयंसहाय्य गट आता NGO म्हणून रजिस्टर करतील आणि आपण NGO असल्याचं सांगतील आणि पुन्हा तेच काम घेणार। आणि ज्यांचा राजकीय दबाव आहे, ज्यांचा राजकीय वशिला आहे, त्यांनी पुन्हा आता मला वाटतं थोड्यांनी सुरू सुद्धा केलं असेल की रजिस्ट्रेशन प्रोसेस आपला जो आहे तो सेल्फ हेल्प ग्रुप होता तोच ग्रुप आता NGO म्हणून रजिस्टर करायचा किंवा दुसरे पदाधिकारी घालून NGO म्हणून रजिस्टर करायचा, असं करून पुन्हा कंत्राट मिळवण्याचाही प्रयत्न काहींकडून केला जाणार आहे। त्यामुळे
आता या निर्णयाला राज्यभरात विरोध होतोय आणि आता सरकार नेमकी काय भूमिका घेतोय हे देखील पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण ही जी बातमी आहे ती एक्सक्लुझिव्ह बातमी गुवन वार्ताच्या 10 जूनच्या फ्रंट पेजवर हेडलाईन होती आणि त्यानंतर आता राज्यात निर्माण झालेली ही खळबळ जी आहे म्हणजे प्रत्येक स्वयंसहाय्य गट आणि महिला राज्यात सरकारला माहीत आहे की महिलांचं मतदान हे पक्षातला मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे आणि आता 2024च्या राज्यसभा लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्यांच्यासाठी हे मतदान महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे महिलांना दुखवण्यासारखा निर्णय जो आहे तो सरकारकडून घेतला जाणार नाही असं जवळपास निश्चित आहे। आणि या संदर्भातील नेमका सरकार आता काय निर्णय घेणार आहे हे देखील तेवढंच पाहण्यासारखं राहणार आहे। कारण आता ज्यावेळी सरकारने जी पद्धतीने सांगितलंय की मध्यान्ह आहाराचा जो दर्जा आहे तो सुधारवण्यासाठी आम्ही महिलांकडून स्वयंसहाय्य गटांकडून हे NGOना देणार आहोत। आता NGOना दिल्यानंतर कशा पद्धतीने त्याचा दर्जा तो सुधारवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे होत होता, सरकारने नेमकं शिक्षण खात्याने काय प्लॅनिंग केलं होतं आणि आता हा जो दर्जा आहे तो सुधारवण्याबाबतीतचा तसाच निर्णय जर आता स्वयंसहाय्य गटांकडे पुन्हा मिड डे मील घेण्याचं ठरलं तर तो दर्जा कशा पद्धतीने सुधारवला जाईल, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने चांगलं मिड डे मील मिळणार आहे हे तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। पुढची बातमी आहे ती पंचायतींविषयी। मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्यातील 2 पंचायतींना दणका दिलेला आहे। तर काय आहे हे प्रकरण, त्याविषयी जी बातमी आहे ती गोवन वार्ता या मराठी वृत्तपत्राने त्यांच्या पहिल्या पानावर आणलेली आहे छापून। गोवन वार्ता वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी म्हणजेच MRF हे जे काही असतं ते उभारण्याकडे या दोन्ही पंचायतींनी दुर्लक्ष केल्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांना दणका दिलेला आहे। या 2 ज्या पंचायती आहेत त्यामध्ये सेंट लॉरेन्स आणि सांगेतील भाटी पंचायत या 2 पंचायतींचा समावेश आहे आणि या दोन्ही पंचायतींना प्रत्येकी 5 लाख रुपये मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जमा करण्याचे निर्देश आहेत ते देण्यात आलेले आहेत। शिवाय या दोन्ही पंचायतींना 15 दिवसात MRF सुविधा जी प्रत्येक पंचायतीत असली पाहिजे ती उभारून कार्यान्वित करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेले आहेत। तसंच दोन्ही पंचायतींचे सरपंच या सरपंचांना बुधवारी म्हणजे आज खंडपीठात हजर राहण्याचे आदेश आहेत तेही देण्यात आलेले आहेत। पंचायत संचालनालयाचे संचालक आहेत त्यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता आणि महसूल खात्याचे अधिकारी तसंच इतर अधिकाऱ्यांची समिती नेमली होती। या MRF सुविधा पंचायतींमध्ये उभारल्या गेल्यात की नाही त्याविषयी जो काही आहे तो आढावा घेण्यासाठी आणि ज्येष्ठ वकील नॉर्मा अल्वारिस यांची एमिकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती या समितीवर। तर ते समस्येचा तोडगा काढण्यासाठी जे काही आहे ते खंडपीठाला सहाय्य करत होते। तर समितीला नगरपालिका आणि पंचायतींमध्ये MRF आणि कंपोस्टिंग युनिट बाबत स्थिती अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं होतं। तर या अहवालानुसार सेंट लॉरेन्स आणि भाटी पंचायतीने या सुविधा उभारण्याची मुदत उलटून गेल्यानंतरही त्या दृष्टीने काहीच हालचाली केल्या नाहीत असं यावेळी आढळून आलं आणि या दोन्ही पंचायतींच्या मंडळाकडून प्रत्येकी 10,000 रुपये खंडपीठात जमा करण्यास सांगितलेले होते। तर त्या दृष्टीनेही काही हालचाली झाल्या नाहीत। दिलेल्या मुदतीत उच्च न्यायालयाने जी मुदत दिलेली होती त्या मुदतीत काहीच हालचाली झाल्या नसल्याने गोवा खंडपीठाने सेंट लॉरेन्स पंचायतीच्या सदस्यांना 1.10 लाख तर भाटी पंचायतीच्या सदस्यांचे 70,000 रुपये गोठवले आणि दोन्ही पंचायतींना खंडपीठाचा अवमान केल्यामुळे कारणे दाखवा नोटीसही बजावली होती। तर 2 आठवड्यात त्यांना आपापली बाजू मांडण्यास सांगितलं होतं आणि हा जो काही विषय होता, जो काही निर्णय होता, निवाडा होता या प्रकरणाचा, तो आदेश होता तो न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती भारती
भारत पी देशपांडे या द्विसदस्यीय खंडपीठाने दिला होता. त्यामुळे आता ह्या दोन्ही पंचायतींच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पुढे कसं जातं त्याविषयी गोवन वार्ता लाईव्ह म्हणा किंवा फोमेंतो मीडिया समूहाची जी वृत्तपत्र आहेत, ज्या वृत्तवाहिन्या आहेत, त्या तुम्हाला त्याविषयी अपडेट देत राहतील. पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? पुढची बातमी आहे वायना आणि इन्स्प्रावा कंपनींच्या 31 ठिकाणावरील छापे. आता सोमवारी आयकर विभागाकडून हे छापेमारी सुरुवात झाली होती आणि या छापेमारी 31 ठिकाणी छापेमारी झाली. त्यामध्ये गोव्यातील पणजी, शिवोली अशा ठिकाणाचा आणि काही किनार भागातील ठिकाणांचा छापेमारीत सहभाग होता. आता वायनारा आणि इन्स्प्रावा या दोन्ही कंपन्यांच्या ज्या काही संबंधित कार्यालय होती, प्रोजेक्ट होते, या ठिकाणी ही छापेमारी झालेली आहे. आता या दोन्ही कंपन्या या कन्स्ट्रक्शन या व्यवसायात आहेत. त्यांचे लक्झरी वेला अशा प्रकारचे अनेक प्रकल्प जे आहेत ते गोव्यात आहेत आणि अपार्टमेंट देखील त्यांचे गोव्यात आहेत आणि ते गोव्यात मोठ्या प्रमाणात त्यांचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांच्या गोव्यातील कार्यालय आणि गोव्या संबंधितही छापेमारी ही झालेली आहे. आता 31 ठिकाणी ही एकूण छापेमारी झालेली आहे. त्यामध्ये जर आम्ही बघितलं तर मुंबई, अमृतसर, दिल्ली अशा अनेक ठिकाणी त्यांची छापेमारी झालेली आहे. त्यामुळे या छापेमारीत आणखीन एक महत्त्वाचं असं ट्विट आहे ते म्हणजे गोव्याच्या नगर नियोजन क्षेत्राशी संबंधित काही व्यक्तींचाही देखील यात समावेश होता आणि त्यांच्याही जे अपार्टमेंटमध्ये ते राहत होते त्या ठिकाणी देखील छापेमारी ही झालेली आहे आणि काही प्रमाणात जी कॅश आहे ती जप्त करण्यात आलेली आहे. जे कॅश आहे ती नोंद नव्हती. या कॅश किती प्रमाणात आहे ती नोंद नसलेली कॅश ही जप्त करण्यात आलेली आहे. आता या वायनार आणि इन्स्प्रावा या ज्या कंपन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात व्यवसायात आहेत. ते फक्त भारतातच नव्हे तर दक्षिण पूर्व एशियामध्ये अपार्टमेंट आणि व्हिला भाड्याने देण्याचा त्यांचा मोठ्या प्रमाणातचा जो व्यवसाय आहे तो त्यांचा व्यवसाय आहे. आता जर बघायचं झालं तर पर्रा, पणजी आणि इतर किनारी भागात अशा गोव्यातील ठिकाणी त्यांच्या कार्यालयावर आणि अपार्टमेंटवर छापेमारी करण्यात आली आहे. त्या छापेमारीत त्यांच्याकडून बेहिशोबी रोकड, अनेक रोकड जे होती म्हणजे कॅश ती जप्त करण्यात आलेली आहे, ती सापडलेली आहे आणि त्या संदर्भात आता पुढील तपास जो आहे तो सुरू आहे. आता प्राथमिक अंदाजात जे काही नोंद केलेलं आहे, अहवालात ज्या काही गोष्टी नोंद केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी बेहिशोबी रोकड जे आहे ती जप्त केल्याचे, ती मिळाल्याची नोंदणी केलेली आहे. त्यामुळे जर आम्ही बघायचं झालं तर शिवोली मार्ना येथे इन्स्प्रावा लक्झरी अपार्टमेंट या संदर्भात स्थानिक पंचायत असो किंवा नगर नियोजन खात्याचा जो बारदेश विभाग आहे यांच्याकडे अनेक वेळा काही जणांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे व्हिजिलन्स डिपार्टमेंट जे दक्षता खाते आहे त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात या संदर्भातील यांच्या विरोधात तक्रारी आल्या होत्या, परंतु यावर अजून काहीच कारवाई झालेली नव्हती. आणि आता आयकर विभागाचे छापे आणि त्यातून उघड होणाऱ्या या विविध ज्या काही ट्विस्ट असतील, आता या संदर्भातील जर गोव्यात अशा प्रकारचे प्रकार घडत आहेत आणि त्या विरोधात स्थानिक पंचायत, त्यानंतर दक्षता खाते, नगर नियोजन खाते या खात्यांकडे आणि जर दक्षता खात्यापर्यंत जर तक्रारी पोहोचल्या होत्या आणि त्याची जर काहीच दखल घेण्यात आलेली नव्हती आणि आता आयकर विभाग त्याच्यावर छापे मारतोय आणि आता आयकर विभागाने छापे मारल्यानंतर अशी बेहिशोबी जर रोकड जप्त करण्यात आलेली होती, म्हणजे हा जो काही गैरव्यवहार सुरू होता तो गोव्यातील काही व्यक्तींनी सरकारच्या आणि या दक्षता खात्यापर्यंत त्यांच्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या सर्वांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. जे स्थानिक पंचायत असो किंवा नगर नियोजन खाते आहेत त्यांच्याकडून असो, जर यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे तर या संबंधित अधिकाऱ्यांवर देखील स्थानिक पंचायतमध्ये जे कोणी अधिकारी असतील, जो कोणी पंच असेल, सरपंच असेल, त्यांच्या विरोधातही चौकशी होणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनी का याच्यावर चौकशी केली नाही, त्यांनी का या तक्रारीकडे दुर्लक्ष केला, कानडोळा केला आणि हा जो अपार्टमेंटचा जो काही प्रकल्प होता त्याला पुढे जाण्यासाठी यांनी संधी दिली. म्हणजे त्यांच्या या बेहिशोबी रोकड आणि जे काही करप्शनचा जो भाग आहे त्याच्यामध्ये हे व्यक्ती या संदर्भातील या संबंधित ज्या व्यक्ती आहेत त्यांचाही समावेश आहे की काय असा प्रश्न आता इकडे उपस्थित झालेला आहे आणि या संदर्भात देखील तपास करणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि
अशा जर आम्ही बघितल्या तर अनेक अपार्टमेंट्स किंवा अनेक कंपन्या ज्या आहेत त्या रिअल इस्टेट या व्यवसायात संबंधित आहेत आणि त्या गोव्यात येतात आणि रिअल इस्टेट संबंधित अनेक जण गोव्यातील ज्या व्यक्ती आहेत त्या रिअल इस्टेटवाल्यांना आपल्या जमिनी विकून टाकतात, कारण गोव्यात सर्वात मोठा जो आता सध्या खळबळ सुरू आहे ती सरकारकडून जमीन संपादनाचा प्रकार, आणि आपली जमीन सरकार संपादन करणार काय आणि आपली जमीन जर सरकारने संपादित केली तर त्याचा मोबदला आपल्याला काय मिळणार, कधी मिळणार, कसा मिळणार, हे अनेक प्रश्न लोकांच्या डोक्यात सध्या त्यांना सतावत आहेत। त्यामुळे आपल्या जमीन जर कोणीही बाहेरील व्यक्ती असो किंवा तो कोणीही असो जर व्यवस्थित पैसे देऊन ती आपल्याला पाहिजे तशी रेट देऊन जर घेण्यासाठी तयार असेल तर त्या जमिनी विकून टाकलेल्या बऱ्या, असा काहीसा विचार जो आहे तो गोव्यातील लोकांच्या मनस्थितीत आता सुरू आहे आणि त्याचाच हा परिणाम आता रिअल इस्टेटवाल्यांनी त्याचा जो काही पॉझिटिव्ह पॉईंट आहे तो त्यांनी घेतलेला आहे, कारण त्यांनी याचा फायदा उठवून आता अनेक गोव्यातील जमिनी विकत घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि विकत घेतलेल्या जमिनीवर रिअल इस्टेट बिझनेस जे आहे ते मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन असो किंवा काही ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारचा स्कॅम, बेहिशोबी रोकड असो किंवा इतर बेहिशोबी आणि जे काही महत्त्वाचे दस्तऐवज आहेत ते तिकडे मिळतात त्यांना, आयकर विभागाच्या सोमवारी सुरू झालेला हा मंगळवारी उशिरा रात्रीपर्यंत छापेमारी सुरू होती आणि यामध्ये बेहिशोबी रोकड आणि काही महत्त्वाचे दस्तऐवज जे काय आहेत ते त्यांना मिळालेले आहेत आणि यावर पुढील तपास जो आहे तो आयकर विभागाकडून सुरू आहे। तर पुढे जाताना अजून एक महत्त्वाची बातमी गोवन वार्ता या मराठी वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवर अगदी लक्षवेधी या कॉलमखाली छोटीशी बातमी आलेली आहे। ती म्हणजे जसजशी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढते तसतसं त्यांच्यावर आरोप म्हणा, टीका म्हणा हे प्रकार सुरूच आहे आणि त्यातलाच एक प्रकार आता समोर आलेला आहे। 2015 ते 2021 पर्यंत ट्विटरचे CEO पदाची जबाबदारी ज्यांनी सांभाळली होती ते जॅक डोर्सी यांनी आता मोदी सरकारबद्दल एक खळबळजनक दावा केल्याचं या बातमीतून समजतंय। डोर्सी यांच्या या दाव्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चांना उधाण आलेलं आहे। नक्की काय डोर्सी यांनी दावा केला आहे तो पाहूयात। शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारवर टीका करणाऱ्या अकाउंट्सना ब्लॉक करण्याचा दबाव मोदी सरकारकडून करण्यात आला होता, असा जो काही खळबळजनक दावा आहे तो डोर्सी यांनी केलेला आहे। त्यामुळे मोदी सरकारबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत ज्या काही विविध चर्चा आहेत त्या सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगलेल्या आपण पाहतोय। त्याचप्रमाणे आता या जॅक डोर्सी यांनी जो दावा केला आहे त्या दाव्यानंतर या त्यांच्या दाव्याचं पुढे जाऊन काय होतंय हे जे काय आहे तो येणारा काळच सांगणार आहे। तर पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? पुढची बातमी महत्त्वाची आहे ती म्हणजे पावसाळी अधिवेशन। आता काल सभापती रमेश तवडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की जे पावसाळी अधिवेशन आहे ते दीर्घकाळ अधिवेशन चालणार आहे। ज्यावेळी आम्ही बघितलं की गेल्या वेळी ज्यावेळी अधिवेशनाची सुरुवात झाली होती, अर्थसंकल्पीय अधिवेशन, ते 4च दिवसाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, त्यावेळी विरोधकांकडून सरकारवर अनेक टीका करण्यात आल्या होत्या की सरकारला अधिवेशन घ्यायलाच नको, सरकारला विरोधकांच्या जनतेशी संबंधित असलेल्या प्रश्नावर उत्तरं द्यायची नाहीत, सरकारकडे ती उत्तरं नाहीत, अशा प्रकारच्या अनेक आरोप हे करण्यात आले होते। आता काल ज्यावेळी सभापतींनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी सांगितलं की जुलैच्या 3ऱ्या आठवड्यापासून हे सुरू होणारं पावसाळी अधिवेशन 1-2 आठवडे चालणार आहे। एक 20 दिवस असं 15 ते 20 दिवस असं चालणार आहे आणि ते ऑगस्टच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत हे अधिवेशन जे आहे ते चालणार आहे। आता सर्वांनाच माहीत आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री जे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर त्या अधिवेशनात असो किंवा पुढच्या अधिवेशनात ही चर्चा झाली पाहिजे आणि आता ते अधिवेशन जे होतं ते अधिवेशन 4 दिवसाचंच असल्यामुळे या जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्या अधिवेशनात या अर्थसंकल्प जे मुख्यमंत्र्यांनी मांडलं होतं त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला नव्हता आणि ती चर्चा जी आहे ती पावसाळी अधिवेशनात केली जाणार असल्याचं त्यावेळीच सांगण्यात आलं होतं।
आता ज्यावेळी अधिवेशन असतं त्यावेळी सर्वांनाच उत्सुकता असते ती अधिवेशनात नेमक्या काय गोष्टी उघड होणार, कोण काय बोलणार, कारण अनेक राज्याशी संबंधित, जनतेशी संबंधित, सर्वसामान्यांशी संबंधित विरोधकांचे, सरकारातील आमदारांचेही विषय हे विधानसभेत मांडले जातात आणि विधानसभेत त्या विषयावर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याची उत्तरं काही आमदार त्या ठिकाणी मिळवतात। त्यामुळे या अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात जो आहे ते वजन दिलं जातं। आता या पावसाळी अधिवेशन जर 20 दिवसाचं चाललं तर त्या अधिवेशनात जे बजेट मुख्यमंत्र्यांनी सादर केलं आहे, अर्थसंकल्प 23-24 वर्ष 2022-2023 या अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळी झालं होतं त्यावेळी त्या अधिवेशनात जे त्यांनी अर्थसंकल्पीय सादर केलं होतं त्यावर आता या पावसाळी अधिवेशनात चर्चा होणार आहे। आता अनेक विरोधात आम्ही बघितलं तर विरोधात फक्त 7 आमदार राहिलेले आहेत आणि या 7 आमदारातील गोवा फॉरवर्ड, आम आदमी, काँग्रेस आणि आरजेचा एक आमदार असे मिळून त्यांनी गेल्या वेळीही मुख्यमंत्र्यांच्या ज्यावेळी ॲक्शन टेकन रिपोर्ट आला होता त्यावेळी गेल्या वर्षीचं अर्थसंकल्प जे त्यांनी जाहीर केलं होतं त्यातील फक्त 34% जे आहे ते अंमलात आणलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांचा असा दावा आहे की अर्थसंकल्पीय आपण 98% सुरू केलेले आहे, काही कामं पूर्ण झालेली आहेत आणि काही कामावर जे आहेत ती सुरू आहेत, जे प्रकल्पांची कामं आहेत ती सुरू आहेत। त्यामुळे आपण बजेट जे जाहीर केलं होतं त्याप्रमाणे कामं सरकारकडून सुरू आहेत आणि याच्यावर जरी विरोधकांनी कोणतीही टीका केली आणि त्यांनी जरी आरोप केले तरी तसा प्रकार नाही हे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं होतं। आता विरोधक आणि सरकार, आता विरोधकात जरी 7 आमदार असले तरी वेळोवेळी या 7 विजय सरदेसाई असो किंवा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव असोत किंवा कार्लोस असोत किंवा आरजेचा जो आमदार आहे विरेश बोरकर असो, त्यांनी आपलं अस्तित्व जे आहे ते दाखवून दिलेलं आहे। त्यांनी अनेक विषय जे आहेत ते राज्याशी संबंधित विषय हे त्यांनी विधानसभेत मांडलेले आहेत। आम्ही पाहिलंय की निवडणुकीपूर्वी रेव्होल्युशनरी गोवन्स हा पक्ष जरी नवीन असला तरी त्यांनी एक आपला आमदार निवडून आणलेला आहे आणि तो आमदार गोव्याशी संबंधित जे विषय आहेत ते विषय घेऊन सरकारला वेठीस धरण्याचं काम त्यांच्याकडून विधानसभेत केलं जातं आणि हे वेळोवेळी सर्वांनीच पाहिलंय आणि त्यांची चांगली म्हणजे नवीन जरी आमदार असला, पहिल्या वेळेचा जरी आमदार असला तरी काम करण्याबाबतीत ते चांगलं काम करत आहेत अशाही सर्व लोक जे आहेत ते बोलत आहेत। त्याचप्रमाणे सरकार आणि विरोधातील काँग्रेस असो किंवा गोवा फॉरवर्डचे जे आमदार आहेत विजय सरदेसाई, ते प्रत्येक वेळी विजय सरदेसाई हे काय बोलतात आणि ते काय बोलणार आहेत आणि काय नवीन काढणार आहेत याकडे सर्वांच्या नजरा लागून राहतात। त्यामुळे आत्ताच्या पावसाळी अधिवेशन हे 20 दिवसाचं अधिवेशन आहे। त्यामुळे आता विरोधकांना जर अशा पद्धतीचं जर अधिवेशन झालं तर आम्हाला वेळ मिळाला नाही अशी तरी टीका करायला मिळणार नाही अशी अपेक्षा आहे, कारण त्यांना पुरेसा वेळ जो आहे तो मिळणार अशी अपेक्षा आहे। त्यामुळे आता या अधिवेशनात कशा पद्धतीने वेळ या विरोधकांनाही दिला जाणार आहे ते पाहावं लागणार आहे आणि हे अधिवेशन महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या अधिवेशनात बजेट वर्ष 2023-24 यावर चर्चा होणार आहे आणि ही चर्चा झाल्यानंतर आणखीनही गोव्याशी संबंधित जे काही विषय असतील ते विषय या अधिवेशनात त्यांच्यावर महत्त्वपूर्ण अशी चर्चा होणार आहे। त्यामुळे हे अधिवेशन किती प्रभावशील ठरणार आहे हे आता येणारा काळ ठरवणार आहे। पुढची बातमी आहे ती गोव्याच्या राजकीय वर्तुळातून। काही दिवसांपूर्वी फोमेंतो मीडिया समूहाची जी प्रुडंट ही वृत्तवाहिनी आहे त्या वृत्तवाहिनीने सदानंद शेठ तानवडे यांना प्रुडंट वृत्तवाहिनीच्या हेड ऑन कार्यक्रमात बोलावलं होतं। त्यांची विविध विषयावर त्यांच्याशी या हेड ऑन कार्यक्रमात चर्चा केली होती। यावेळी विविध विषयांवर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानवडेंनी महत्त्वपूर्ण असं विधान केलेलं होतं। याच कार्यक्रमात त्यांनी आपण राज्यसभेवर जाण्यास तयार आहे असं सदानंद शेठ तानवडे म्हणाले होते। त्याचप्रमाणे जेव्हा त्यांना जे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जे फुटीर आमदार आहेत त्यांना मंत्रिपद देण्याबाबत भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत का असं जेव्हा विचारलं होतं तेव्हा त्यांना आमदारकी द्यायची की नाही हा निर्णय जो काही आहे तो मुख्यमंत्र्यांकडून येणार असल्याचं
सदानंद शेठ तानवडे म्हणाले होते. त्याचप्रमाणे आता ज्या लोकसभेच्या निवडणुका येत आहेत 2024मध्ये, त्या निवडणुकीत राज्यात दोन्ही जागांवर भाजपच विजयी होणार असा दावाही सदानंद शेठ तानवडेंनी या कार्यक्रमात केला होता. त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वपूर्ण विधान या हेड ऑन कार्यक्रमात सदानंद शेठ तानवडेंनी केलं होतं, जेव्हा त्यांना विचारलं होतं की गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत असलेले प्राध्यापक लक्ष्मीकांत पार्सेकर यांना यांना पुन्हा भाजपमध्ये आणण्याविषयी भाजपकडून विचार सुरू आहे का, तर त्यावर त्यांनी खूप स्मार्टली असं उत्तर दिलेलं आहे. ज्यांनी भाजप पक्षाला वर काढण्यासाठी खऱ्या अर्थाने वावरले जे नेते, ते आज पक्षांमध्ये नाहीत. त्यांच्याकडे संपर्क करण्याची मोहीम लवकरच सुरू होणार आहे असं तानवडे म्हणाले होते. त्याचप्रमाणे जे कोणी उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्ष सोडून गेले, त्यांचा जो काही आहे ते या यादीत नाही आहेत असंही तानवडेंनी सांगितलं होतं. त्याचप्रमाणे हे सगळं सांगताना जे माजी मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी गोव्याची जबाबदारी पेलली ते लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या भाजप प्रवेशाविषयी मात्र त्यांनी मोठ्या स्मार्टली उत्तर दिलं. त्यांनी त्यांच्याविषयी सांगितलं, लक्ष्मीकांत पार्सेकरांच्या भाजप प्रवेशाविषयी जो काही निर्णय असेल तो केंद्रीय नेतृत्व घेणार आहे असं म्हणत त्यांनी आपली बाजू सेफ केलेली आहे. त्यामुळे आता लक्ष्मीकांत पार्सेकर भाजपमध्ये परत येतात का, रिटर्न बॅक करतात? त्याच्यावर जर असं बघायचं झालं तर आता जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत सदानंद शेठ तानवडे, ते पक्षात प्रवेशावेळी प्रत्येक वेळी ते स्मार्टली उत्तर देतात. ज्यावेळी काँग्रेसचे 8 आमदार आले त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की ते केंद्राने म्हणजे सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या केंद्रावर घालणं हे त्यांना आता चांगलं माहीत आहे. आणि लक्ष्मीकांत पार्सेकर आता त्यांनी सांगितलंय की जे पक्षाला तिकीट मिळाली नाही म्हणून ज्यांनी पक्ष सोडला त्यांचा निर्णय केंद्राकडून घेतला जाईल, आणि जे भाजप ज्यांनी वर काढण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्यासाठी भाजपची दारं उघडी आहेत. म्हणजे आता या दोन्ही कामं जे आहेत ना ती लक्ष्मीकांत पार्सेकरने केलेली आहेत, कारण भाजप वर काढण्यासाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि आता तिकीट मिळाली नाही म्हणून त्यांनी पक्ष सोडलाय. म्हणजे नेमकं घ्यायचं की नाही घ्यायचं, आता हा म्हणजे दोन्ही बाजूने सदानंद शेठ तानवडेंनी जे आहे ती उत्तरं दिलेली आहेत असं म्हणावं लागणार आहे. कारण पूर्वी अनेक जण सांगतात की त्यावेळी आम्ही लहान असू पण ज्यावेळी पार्सेकर, पर्रीकर, नंतर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे वडापाव खाऊन राहायचे आणि त्यावेळी ते भाजपचा प्रचार करायचे, त्यावेळी लोक यांना अक्षरशः पिशात काढायचे की हे काय करतायत म्हणून. आणि त्यानंतर त्यांना मोठमोठी अशी पदं भाजपमध्ये त्यांना मिळाली आणि त्यानंतर ज्यावेळी तिकीट मिळाली नाही म्हणून पार्सेकरांनी ज्यावेळी पक्ष सोडला, हा पक्ष त्यांनी सोडला आणि स्वतः आपण इंडिपेंडंट म्हणून त्यांनी उमेदवारीवर त्यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर भाजपला मांजरेत धक्काही मिळाला, कारण भाजपचे जे असे मंत्री होते दयानंद सोपटे, म्हणजे त्यांचं जरा वर्चस्व होतं भाजपमध्ये, त्यांनी घर वापसी दाखवलेली आहे. कारण अनेक जी भाजपची मतं आहेत ती फुटली आणि त्यामध्ये नवनिर्वाचित आमदार जित आरोलकरांना चान्स मिळाला आहे आणि ते आता भाजपला पाठिंबा दिला आहे त्यांनी. त्यामुळे आता मांद्रेतून राजकारणाला एक वेगळं स्वरूप निर्माण झालं आहे. म्हणजे आता जर पार्सेकर जर भाजपमध्ये आले तर पुढच्या निवडणुकीत कुणाला उमेदवारी मिळणार? आता जित आरोलकरांना भाजपमध्ये सामावून घेणार की पार्सेकरांना उमेदवारी मिळणार, याच्यावरून देखील युक्तिवाद जे आहे ते येणारा काळ आणि होणार आहे याच्यावरही चर्चा पुढे होणं अपेक्षित आहे. पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? आता पुढची बातमी आहे ती म्हणजे भाजप मोर्चाकडून भाजपच्या युवा मोर्चाकडून आम्ही बघितलंय की त्यांनी मुख्यमंत्र्याचा 50वा वाढदिवस साजरा करण्याच्या अनुषंगाने गोव्यात 4 घरं जे आहेत गरजूंना घरं आहेत ती बांधून देण्याचं त्यांनी ठरवलं होतं. आता यामध्ये जो समावेश आहे तो विजय मळीक, हसापूर पेडणे, त्यानंतर सदा मांद्रेकर, डिचोली, त्यानंतर दिलखुश रायकर,
काणकोण आणि गणेश गावकर सांगे या 4 व्यक्तींचा समावेश आहे आणि या 4 व्यक्तींना घरं बांधून देण्याचा जो पुढाकार होता तो भाजप युवा मोर्चाकडून घेण्यात आला होता आणि जवळपास 16 लाख रुपये जे आहेत ते भाजप युवा मोर्चाने आपण कॉन्ट्रीब्युशन काढून आपण आपसात या पैशांची जबाबदारी घेऊन या गरजूंना घरं बांधून देण्यास त्यांनी प्रयत्नशील केले। मुख्यमंत्र्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त या 4ही घरांचं फाउंडेशन त्या दिवशी घालण्यात आलं होतं आणि त्यानंतर ही घरं आता पूर्णत्वास आलं असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाकडून देण्यात आलेली आहे आणि ही घरांचं जे लोकार्पण आहे ते करून ही घरांच्या चाव्या लवकरच त्या मालकांच्या सुवाधीन दिल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वाची बातमी आहे ती छोटीशी गोवन वार्ता या मराठी वृत्तपत्राने आणलेली आहे छापून। ती म्हणजे आजपासून पुढचे 2 दिवस लोकसभा सभापती आहेत ओम बिर्ला ते गोव्यात येणार आहेत। गुरुवारी सकाळी ते विधानसभेत आमदारांना विकसित भारत या संदर्भात जे काही आहे ते मार्गदर्शन करणार आहेत। याविषयीची माहिती आहे ती सभापती रमेश तवडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती। सभापती रमेश तवडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती। त्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिलेली आहे आणि ओम बिर्ला असणार आहेत ते उतरणार आहेत राजभवन येथे दोनापावला येथील, तिथे त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आलेली आहे आणि गुरुवारी सकाळी ते विधानसभेत आमदारांना संबोधित करतील। यावेळी माजी आमदार, खासदार तसंच प्रशासनाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत असं या बातमीत गोवन वार्ता या वृत्तपत्राने दिलेलं आहे। पुढची बातमी काय आहे ज्ञानेश्वर? आता पुढची बातमी आहे ती खेळाशी संबंधित आहे। जसं सर्वांना माहीत आहे की 37व्या राष्ट्रीय खेळांची यजमान हे गोव्याला मिळालेलं आहे आणि गोव्यात यंदा राष्ट्रीय खेळ हे होणार आहेत। राष्ट्रीय खेळ गोव्यात कधी होणार याची चर्चा गेली कित्येक वर्षापासून सुरू आहे। पर्रीकर मुख्यमंत्री असताना सुरू झालेली ही चर्चा, मुख्यमंत्री पर्रीकर असतानाही त्यांच्या कार्यकाळात ते शक्य झालं नाही। त्यानंतर क्रीडा मंत्री बाबू आजगावकर जे मगो पक्षातून भाजपमध्ये आले त्यांच्या कार्यकाळात तरी होणार का अशी चर्चा सुरू झाली होती, परंतु क्रीडा मंत्री बाबू आजगावकरांनाही ते शक्य झालेलं नाही आणि आत्ता जे क्रीडा मंत्री आहेत गोविंद गावडे यांच्या कार्यकाळात त्यांना हा मान मिळणार आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे आणि त्यांच्यासाठी ही खुश खबरही आहे, कारण एक युवा मंत्री आणि ज्यांचं वर्चस्व आहे, ज्यांना खेळामधलं ज्ञान आहे आणि ते मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात हे 37व्या ज्या राष्ट्रीय क्रीडा आहेत त्या गोव्यात यंदा होणार आहेत। आता गेल्या वर्षी या ज्या खेळ होता, नॅशनल गेम्स होत्या, त्या गोव्यात होणार होत्या, परंतु गोव्यातील साधन सुविधा या पूर्ण न झाल्यामुळे या गोव्याच्या बाहेर इतर राज्यांमध्ये गेल्या। त्यामुळे गोव्यात गेल्या वर्षीही मोठ्या प्रमाणात यावर चर्चा सुरू झालेली होती की सरकारच्या चुकीमुळे नॅशनल गेम्स या गोव्यातून गेल्या, परंतु या वर्षी मात्र सर्व साधन सुविधा ह्या तयार झाल्या असल्याचं वेळोवेळी सरकारने सांगितले आणि यंदा नॅशनल गेम्स ज्या आहेत त्या गोव्यात होणार आहेत आणि 18 जून रोजी या नॅशनल गेम्सचं मास्कोट लॉन्चिंग आहे ते श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमवरती रविवारी होणार आहे। या लॉन्चिंगसाठी बॉक्सर मेरी कॉम या गोव्यात येणार आहेत आणि यांच्या उपस्थितीत हे जे लॉन्चिंग आहे, मास्कॉट लॉन्चिंग ते होणार आहे। यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर देखील उपस्थित असतील आणि त्यांच्या उपस्थितीत केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत ते अनुराग ठाकूर उपस्थित असतील आणि गोव्यातील मुख्यमंत्री आणि इतर गोव्यातील जे नेते आहेत जसे क्रीडा मंत्री गोविंद गावडे असतील आणि सर्वांच्या उपस्थित केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकही असतील आणि त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हे रविवारी श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमवरती दिनांक 18 जून रोजी हे मास्कॉट लॉन्चिंग होणार आहे। आता नॅशनल गेम्स कधी गोव्यात होणार ही उत्सुकता, कित्येक वर्षांपासून सुरू असलेली उत्सुकता यंदा अस्तित्वात येणार आहे। यंदा प्रत्यक्षात नॅशनल गेम्स ह्या गोव्यात होणार आहेत। त्यासाठी गोव्यातील विविध स्टेडियम्स जे आहेत, खेळा मैदान जे आहेत त्या सरकारने सुसज्ज अशा बनवल्या आहेत आणि आता जसं आम्ही बघितलंय की नॅशनल गेम्स या श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियममध्ये जर झाल्या
तर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियममध्ये या पहिल्याच असतील, कारण अशा जे काही सरकारी कार्यक्रम असतात तेच श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियममध्ये होतात. त्या स्टेडियममध्ये अजून काही खेळासंबंधीच्या काही गेम्स कधी झालेल्या नाहीत. त्यामुळे आता नॅशनल गेम्सपासून त्याची सुरुवात होते की काय हे देखील पाहावं लागणार आहे. आणि 18 तारखेला जो आहे तो मास्कोट लॉन्चिंग नॅशनल गेम्सचा गोव्यात होणार आहे. पुढे जाताना द गोवनने थोडक्यात काही बातम्या दिलेल्या आहेत, पण थोडक्यात पण महत्त्वपूर्ण अशा ह्या बातम्या आहेत. त्यामध्ये ओल्ड गोवा पोलिसांनी पोर्तुगीज पासपोर्टचं रॅकेट आहे ते उधळून लावलेलं आहे. या प्रकरणात गुंतलेला जो संशयित होता अल्बिनो सिक्वेरा याला ओल्ड गोवा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मागील 8 ते 10 वर्षांपासून तो गोयकरांना पोर्तुगीज पासपोर्ट देण्यासाठी म्हणून जे काही आहे ते गैरप्रकारे काम त्याचं सुरू होतं. त्यासाठी त्याने स्वतःचं जी काही यंत्रणा होती तीही सुरू केलेली होती. तर मात्र मंगळवारी ओल्ड गोवा पोलिसांनी हा जो त्याचा हे रॅकेट आहे ते उद्ध्वस्त करत त्याला ताब्यात घेतलेला आहे. पुढची जी बातमी आहे ती जो अँटी नार्कोटिक सेलने गोवा पोलिसांच्या त्यांनी एका नायजेरियनला ड्रग्स सह पकडलेला आहे. त्या नायजेरियनकडे 40 ग्रॅमची कोकीन सापडून आलेली आहे आणि त्याला अटक केलेली आहे. पुढची बातमी आहे ती गिरी येथे झालेल्या अपघाताविषयी. या अपघातात सिक्युरिटी गार्ड 53 वर्षीय सिक्युरिटी गार्ड होता, त्याचा मृत्यू झालेला आहे रस्ते अपघातात. म्हापशातील गिरी येथे राष्ट्रीय महामार्ग 66 वर हा अपघात झाला आणि यात अनिल कांता सिंग हा जो गिरी येथील रहिवासी होता आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याचप्रमाणे पुढची महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हापशात मंगळसूत्र चोरी केल्याप्रकरणी 3 महिलांवर जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या महिन्यात राजश्री सातर्डेकर यांनी जेव्हा गिरी ते म्हापसापर्यंत बसने प्रवास केला होता त्यावेळी त्यांचं मंगळसूत्र चोरीला गेलेलं होतं. त्या अंदाजे 2 लाखांपर्यंत या मंगळसूत्राची किंमत होती. या चोरीत 3 ज्या महिला आहेत त्यांच्यावर जो काही आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढच्या बातम्या काय आहेत ज्ञानेश्वर? पुढच्या बातम्या आहेत त्या आपला कोकण साध या पेपरच्या फ्रंट पेजवरील बातम्या आहेत. आता ज्यावेळी आम्ही बघतो की गोव्यातील शाळा लवकर सुरू होतात त्यानंतर महाराष्ट्रातील शाळा सुरू होतात, कारण महाराष्ट्राचं जे शैक्षणिक वर्ष आहे ते मे महिन्यापर्यंत चालतं. त्यानंतर त्यांना उशिरा सुट्टी पडते आणि त्यांच्या शाळा ज्या आहेत त्या उशिरा सुरू होतात. आता गोव्यातील शाळा सुरू झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील शाळा आता सुरुवात होणार आहेत. त्याच अनुषंगाने दोडामार्ग या भागातील ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीत. काही शाळा अशा आहेत त्यामध्ये एकही शिक्षक नाही. आता जवळपास बघायचं झालं तर 1114 शिक्षकांची पदं जी आहेत ती रिक्त आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णतः ही 1114 जे शिक्षकांची पदं आहेत ती रिक्त आहेत विविध शाळांमध्ये. त्यामुळे ही पदं कधी भरून काढली जाणार, कारण आत्ता शाळांची सुरुवात व्हायला तोंडावर आलेली आहे. आणि याच अनुषंगाने शिवसेनेकडून आता दोडामार्ग, आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून दोडामार्ग तालुक्यात उद्या आंदोलन होणार आहे. आता शिवसेनेचेही 2 भाग झालेले आहेत, 2 गट झालेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असं स्पष्टपणे सांगावं लागत आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेतर्फे हे आंदोलन उद्या दोडामार्ग तालुक्यात करणार आहे. त्यामुळे तालुक्यातील 5 शाळा अशा आहेत ज्यामध्ये एकही शिक्षक नाही. आता शिक्षक नसताना शाळा कशा सुरू होणार हा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर देवबाग हा जो गाव आहे त्या गावामध्ये वीज कार्यालयावर स्थानिकांनी मोर्चा काढलाय. त्यांना कित्येक दिवस झाले वीज खंडित आहे. जसं आम्ही गोव्यात पाहतो की गोव्यात वीज पुरवठा जो आहे तो सुरळीत असतो, कधीतरी मध्ये नसतो. परंतु महाराष्ट्रात आम्ही बघितलंय की त्यांना आठवड्याला 1 दिवस त्यांची वीज नसते, कारण त्यांना कमी वीज पुरवठा मिळतो. त्यामुळे
भारनियमन असतं. त्यामुळे त्यांचं तसं ॲडजस्टमेंट करून त्यांना वीज पुरवठा केला जातो आणि त्या संदर्भातील ती बातमी आहे. त्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवरील एक खंडाळा घाटात ट्रकला आग लागलेली आहे. या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. आता या घाटांमध्ये या टँकरला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक जी होती ती ठप्प झालेली होती. त्यामध्ये एक दुर्दैवी घटना म्हणजे 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला. आता मृत्यू होरपळून झाला आणि त्यानंतर हे जे अग्निशमन दलाकडून प्रयत्न बचाव कार्य सुरू झालं आणि वाहतूक जी होती ती ठप्प झाली आणि हा रस्ता जो आहे तो घाटामधून असल्या कारणाने वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली की वाहनांना मागे पुढे जाण्यासाठीही मिळत नाही, कारण वाहनं जे असतात ती एका मागून एक घाटामध्ये असल्या कारणाने ती वाहतूक ठप्प मोठ्या प्रमाणात होते. या आजच्या आपल्या कोकण साथ या पेपरवरील फ्रंट पेजच्या बातम्या होत्या. तर आजच्या या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. तुमचा निरोप घेण्यापूर्वी गोवन वार्ता लाईव्हला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे ट्विटरच्या माध्यमातून ज्या काही ताज्या अपडेट्स आहेत, क्विक अपडेट्स आहेत ते मिळवायला विसरू नका. तिथेही गोवन वार्ता लाईव्हला फॉलो करा. तपशीलवार बातम्या वाचायच्या असतील तर गोवन वार्ता लाईव्हची वेबसाईट पेज चालते, तिथे त्या पेजला फॉलो करा आणि तिथून राष्ट्रीय त्याचप्रमाणे राज्यातील तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्याच्या ताज्या अपडेट्स मिळवा. इंस्टाग्रामवरही गोवन वार्ता लाईव्ह आहे, तिथेही गोवन वार्ता लाईव्हला नक्की फॉलो करा. त्याचप्रमाणे फोमेंतो मीडिया समूहाचा प्रुडंट ॲप आहे, तिथे फोमेंतो मीडिया समूहाची 4 वृत्तपत्र आणि 3 वृत्तवाहिन्या आहेत. हे सर्व प्लॅटफॉर्म्स तुम्हाला या ॲपवर एकाच ठिकाणी मिळतात. त्यामुळे जर तुम्ही प्रुडंट ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर आजच प्ले स्टोअरवर जा आणि प्रुडंट ॲप डाउनलोड करा. तर आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.